नमस्कार. आपल्या आदिवासी भागामध्ये आपल्या घाटघर आणि राजनोना परिसरामध्ये अदानीचा एक हायड्रो प्रोजेक्ट उभा राहणार आहे. त्याचे पहिले 2022 साली काही पत्र तहसीलदार मार्फत प्रत्येक गावाला आले होते. तेव्हा मी आमदार होतो. ते मला कळाल्यानंतर आम्ही तहसीलदार मार्फत कलेक्टर आणि सरकारला सांगितलं की हा प्रकल्प आदिवासी समाजाला इथं मान्य नाही, त्यांच्या जमिनी तिथं उद्ध्वस्त होणार आहेत, म्हणून तो प्रकल्प इथं होऊ नये अशा प्रकारचं तिथं आम्ही निवेदन केल्यानंतर अजितदादांच्या कानावर घेतल्यानंतर तो प्रकल्प थांबवा. आता तो प्रकल्पाने पुन्हा एकदा 2026 साली तोंडवर काढलेला आहे आणि पोल्युशन बोर्डाची कोणाची काही हरकत आहे का अशा प्रकारे जवळपास 20-22 गावांना नोटीस काढली आणि त्याची मिटिंग 21 ऑगस्टला ठेवली आहे. आता तो प्रकल्प व्हावा की नाही व्हावा याच्याकरता मी आजनावळे गावामध्ये मी स्वतः गेलो 8 दिवसापूर्वी. तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली आणि जे शेतकरी बाधित आहेत तिथले 4-5 शेतकरी एकत्र झाले आणि ते म्हणले आम्ही आमच्या प्रकल्पाला जमीन जाऊन देणार नाही. जे आदिवासी संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि आमच्या असं लक्षात आलं नाही की पश्चिम घाट हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. आता डोंगर ढासळणे, त्याच्यातून माती आता डोंगराचा कडा सोडत आहेत, अशा अनेक ठिकाणी आपण पाहतोय. तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 100 फुटापर्यंत एक्सकेव्हेशन होणार आहे, इंटरनल टनल होणार आहे. त्यातून तिथल्या जमिनीला तो एकदम धोका पोहोचू शकतो. प्लस तिथं प्यासा क्षेत्र असताना हा प्यासा कायदा ग्रामपंचायतचा असा आहे की त्या ग्रामपंचायतीने जर एखादा ठराव केला तर त्याच्यामध्ये कोणीच इंटरफेअर करू शकत नाही, असं केंद्र सरकारने त्या आदिवासी गावांना तो अधिकार दिला आहे. त्या ठरावाला जुगारून अशा प्रकारची जर मिटिंग लावत असेल तर हे आम्हाला काय मान्य नाही. म्हणून मी त्या गावात मुद्दामून गेलो होतो, कारण जे शेतकरी त्या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत त्यांना काही भरपाई मिळणार आहे, पण ते तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य आहे हे चर्चा करायला गेलं. नाही तर ते शेतकरी म्हणायचे आम्हाला ते प्रकल्प मान्य आहे आणि आपण आंदोलन करत राहायचं, असं नको व्हायला. म्हणून मी स्वतः जेव्हा त्या गावामध्ये गेलो, ज्यांचे शेती जमिनी जाणार होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आमचा जीव गेला तरी चालेल, किती पैसे दिले तरी आम्हाला मान्य नाही, तो प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही. मग आपल्या आदिवासी समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी तेव्हा त्याच दिवशी तिथे भूमिका घेतली होती, कोणी जरी आला तरी हा प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही. आता 9 तारखेला जसा ऑगस्ट क्रांती दिन आहे तसं 9 तारखेला जागतिक आदिवासी दिन पण आहे. आणि मग त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने त्यांचं जल, जंगल आणि त्यांची जमीन हे जे काही ते सातत्याने त्याच्यावर बोलतात आदिवासी समाज. एखादा माणूस त्यांच्यातला गेला तर ते कैलासवासी म्हणत नाही, ते उडेकंडूवासी म्हणत नाही, ते निसर्गवासी म्हणतात, कारण निसर्गावर त्यांचं प्रेम असतं. आणि मग त्यांचे जे अधिकार आहेत मूळ धरतीच्या मालकीला म्हणतात, त्यांचे अधिकार जर आपलं वाचवायचे असेल तर जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पण जुन्नर या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, काही जिल्हा परिषदेचे सदस्य, काही पक्षाचे लोक, नाही सगळ्याच पक्षाचे लोक त्यामध्ये आंदोलन करणार आहे. त्याला सुद्धा माझा आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हा प्रकल्प आम्ही कदापिही या जुन्नर तालुक्यामध्ये होऊन देणार नाही. विकास व्हावा या मताचे आम्ही आहे, पण लोकांचा रॅस करून जर विकास होणार असेल तर तो आम्हाला मान्य नाही. म्हणून आमचा पाठिंबा हा आदिवासी समाजाला आहे. आम्ही हा अदानीचा प्रकल्प काही जरी झालं तरी तिथं होऊन देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे आणि तीच भूमिका आमच्या जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. धन्यवाद. आमदार साहेब, अदानीच्या प्रकल्पाला तुमचा विरोध आहे. निश्चित आदिवासी समाजाची तिथं हानी होती. तुम्ही असाल किंवा विद्यमान आमदार असाल, दोघंही आता सत्तेसोबत आहात. तुमच्या दोघांची एकत्रित काही चर्चा झाली का किंवा दोघांची वरती काही चर्चा झाली आहे का या संदर्भात? आत्ताच्या आमदारांबरोबर काही चर्चा झाली नाही. मला लोकांसाठी जे काही करता येईल ते लोकांनी काही मला बोलवलं नव्हतं. मला बातम्यांमधून कळलं की असं घडतंय. मला माझ्या लोकांची काळजी म्हणून मी तिथे गेलो होतो. आणि लोकांची काळजी ज्यांना असेल त्यांनी पण जमिनीवर उतरून लोकांसाठी लढावं, झगडावं. आमची जरी सत्ता असली तरी ही सत्ताच्या माध्यमातून असं होत असेल ते आम्हाला मान्य नाही. आम्ही काही कोणाच्या सत्तेचे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी नाही, आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. लोकांना जे पाहिजे तेच होणार. आणि जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांनी ठरवलं तर याच्यासमोर कोण मुख्यमंत्री मोठा नाही, उपमुख्यमंत्री मोठा नाही, खासदार मोठा नाही, आमदार मोठा नाही. लोक जे म्हणतील तेच, त्याच्या पलीकडे काय नाही.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.